तुमचं लग्न कसं जमलं? माझंही अरेंज मॅरेज आहे, पण त्या आत्याच्या मुलाला दिलेलं मला. म्हणजे लव्ह मॅरेज आहे? हा, म्हणजे लव्ह विथ अरेंज. मला लव्ह मॅरेज आहे ना, तुम्ही काय उगाच आम्ही बघितलं नव्हतं एकमेकांना. कसं काय? म्हणजे त्यांच्या मामाच्या लग्नालाच आम्ही म्हणजे भेटलेलो, पण मी लहान होती तेव्हा. कितवीत होता तेव्हा तुम्ही? तेव्हा मी असेला 8वीत वगैरे. 8वीत? पण त्यांना आठवतंय सगळं? त्यांना आठवतं. आमचे फोटो आहेत म्हणजे जोडीने काढलेले. मग हे कसे काय काढले जोडीने? ते नाही माहिती, लग्नानंतर दिसले. दिसले कसे पण? त्यांच्या मामाचे लग्नाचे फोटो जेव्हा आले ना तेव्हा दिसले ते की हे लहानपणापासूनच मागं लागलेली ही नवऱ्याच्या. असे मला सगळे चिडवतात. मग खरंच आहे. सासूबाई कशा आहेत? मस्त आहे, ऍक्टिव्ह आहे खूप. तुम्ही कशा वागता त्यांच्याशी? जशा त्या वागतील तसंच म्हणजे म्हणजे मी फ्रँकली येते, पण फ्रँकली. होय ना? हो, त्यांना माझा राग येत नाही, मला पण त्यांचा राग येत नाही लवकर. एकदम आम्ही बोलून फ्रँकली दोघी पण, जे आहे तोंडावर तिथले तिथे तिथल्या तिथे. ते फोडणीला लगेच घालता. हो ना? अरे बघताय काय, मारा टक्कर. काका तू खाली वाग, खाली वाग. ए ताई तू पण खाली वाग. आता तर तुम्हाला शिंगच येणार नाही. वाजवलं का नाही मी? तुझं ते जाहिरातीतलं खोटं लग्न मी खरं मानलं, कारण मला तुझ्या भावना खऱ्या वाटायच्या. काल जे घडलं ना ते पाहिलं ना तेव्हा डोळे उघडले माझे. मारुती दादा माझा भाऊ आहे. त्याला आयुष्यात पहिल्यांदा इतका टोकाचा निर्णय घेताना बघितलंय मी. अगं जीव द्यायला निघाला होता तुझा बाप. तुला काय फरक पडतो? बोल ना, तुला काय फरक पडतो? तुझ्या हट्टापायी कसला पण विचार न करता हे घर सोडून तू निघून पळून जात होतीस. स्वतःच्या भावनांसाठी दुसऱ्याच्या जीवाची खेळ चालू आहे तुझा. मला या घरची सून व्हायची हौस नाही. यांचे दागदागिने, पैसा, अधिकार, मान सन्मान काय बी नको आहे मला. हत्या हे माझ्या भाग्यात होतं म्हणून हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात आलंय, आणि ते नातं मी मनापासून स्वीकारले. हे जगच काय, आदित्य सरबी हे नातं कधी बी स्वीकारणार नाही. आणि सावित्री आत्या, हे मंगळसूत्रही एकदा मी गळ्यातनं काढण्याचा प्रयत्न केला होता, पण आदित्य सरांच्या जीवावर बेतलं. पारव, तुझ्या जीवाची किंमत देऊन मला स्वर्ग जरी मिळाला तरी काय उपयोग आहे? मला फक्त एक संधी दे. यानंतर तुझ्याकडे तक्रारीला कुठं बी जागा राहणार नाही. ज्या गोष्टींमुळे हे समज होतंय ना, ती गोष्टच मी आज संपवणार आहे. जाहिरातीसाठी आपल्या लग्नाचं शूटिंग झालं. त्या लग्नात हरीश सरांच्या जागी तुम्ही बसलात. ओके. तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. हो. या विधी, ते फेरे, ती वचनं, त्या समध्या गोष्टी मी खऱ्या मानल्या, आणि तवापासून ते मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला वाटलं कोणी काही बोललं ना तरी माझे साहेब माझ्या सोबत उभे राहतील. या वादळाला आपण एकत्र सामोरे जाऊ असं वाटलं होतं. तसं वचन दिलं होतं ना तुम्ही मला लग्नात. माझा नवरा म्हणून नाही, पण निदान आपल्या लेकीचे बाबा म्हणून. पण तुम्ही तर आपल्या लेकीला जगात येण्याआधीच संपायला निघालात.
माझ्या पोटाला हात लावलात आणि तुमचे हात काळे झाले असं म्हणणं आहे ना तुमचं? माझ्या पोटात नकारात्मक ऊर्जा वाढते, विरोचकाचा अंश वाढतोय असं म्हणताय ना तुम्ही? मग खरंच बघूया आता. मग आता पुन्हा माझ्या पोटाला हात लावायचा आणि आता खरंच तुमचे हात काळे झाले ना, तर मग आत्या तुम्ही म्हणाल तिथे मी येईन, तुम्ही सांगाल ते करेन मी. शिवा, अगं तुझं आशूवर प्रेम आहे आणि ते चुकीचं नाहीये, माहितीये ना तुला. हो, मी त्यासाठी माफी नाही मागत आहे. अगं काय झालं ना की आम्हाला हे सगळं आधी माहीत नव्हतं आणि असं अचानक कळलं, त्यामुळे सगळ्यांना धक्का लागलाय. पण त्यावेळी तुझी मनस्थिती हे सगळं कबूल करायची नव्हती, हेही समजेल सगळ्यांना. थोडासा वेळ दे बाळा, सगळं नीट होईल, तू काळजी करू नकोस. करेक्ट, अगदी बरोबर बोलते उर्मिला. काल मला तुला त्या अवस्थेत बघून असं वाटलं की इतके दिवस तुला जो त्रास होतोय ना, त्यामुळे तू असं वागलास. आणि शिक्षा देणं हे काही त्याचं समाधान नाहीये, पण ह्या त्रासातून तुला मुक्त केलं पाहिजे, म्हणजे तू नॉर्मल आयुष्य जगू शकशील. आई, तुला काय म्हणायचंय नक्की? हे बघ, तू शिवा बरोबर तिच्या घरी जायचंस आणि तिथे सांगायचंस की मी आणि शिवा एकत्र राहू शकत नाही, माझं तिच्यावर प्रेम नाही आणि मला तिला डिवोर्स द्यायचा आहे. सॉरी सॉरी, तुमची झोपमोड झाली का? माझ्या लक्षातच नाही आलं. सॉरी. हा, खरंच लक्षात नाही आलं.